सत्तावन्न रुपयाची सांगा. आज आपण नारायणपूरला आलो आहे, गुरुवार आहे. सकाळी आपण 6 वाजता निघालो होतो घरून. त्यानंतर आता आपण नारायणपूरला दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर पुरंदर किल्ल्यावरती आपण थोडीशी एक धावती भेट घेणार आहे की तिथला नजारा कसा आहे. खूप असं सुंदर असं धुकं आलेलं आहे, त्यासाठी आपण पुरंदर किल्ल्यावर जाणार आहे. आणि तुमची घाण बाहेर काढली का? हो, थोडासा मला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम झाला आज. चला, झोप झाली नाही त्यामुळे ऍसिडिटी खूप. चला पोहोचलोय आता आम्ही नारायणपूरला आता बघूया कसं काय गर्दी वगैरे कसं. ओके ना. बोलला का थोडं जुळायला अवघड जाते, गाडी बिडी लावायला. ड्रायव्हर थोडा नाही तेवढं पुसून द्यावा. अरे का त्याचं काय हँगओव्हर ए लागली का काच? चला का पुरंदर करिअर अकॅडमी सासूर. पोराला घ्यायला तापा रणगाडा आलाय जायगा आज टाकायला लागेल पोराला घ्यायला. हा, हे खूप चांगलं काम चालू आहे यांचं आणि पोर आहे आमची विचारली. चला पोचला आहे ऑन स्पॉट पोचला आहे ऑन स्पॉट. आणण्यामध्ये खूप हो बाबा, किती महिन्यापासून येतात हे शेत? हा, वर्ष झालं. कसं आहे पेड्याचा भाव काय आज? 80 रुपये पावशेर. तिथे सगळ्यात भारी पेढे मिळतात नारायणपूरमध्ये. या आणि या बाबांच्या इकडून 100% पेढे घेऊन जा. अस्सल गावरान याच्यातलं सगळे पदार्थ आहेत. हो, किती वर्ष अनुभव आहे आपला? 18 वर्षापासून हे कार्यरत आहेत. आणि तसंच या मावशी पण पावसामुळे त्यांनी त्यांचा वाघ्याला आज आरामाला घरी सोडला आहे. त्याचा छोट्या वाघ्या बघू शकता तुम्ही. वाघ्या आज न्यावं लागत. पुढला वीस नक्की. इथं विविध प्रकारचे हार आहेत बघा मावशी, आणि एकदम ताजे तावाने. तुम्ही आलं तर इथून घ्या बिंदास. आपल्या मावशी मग फेमस कोण टाकतो? एक जुना सहकारी बरं का, संदीप राव. हे खूप वर्षापासून इथे कार्यरत आहे. खूप अशी मस्त सेवा ती त्यांच्या हातून घडते. तर सगळे आदित्य वगैरे सगळे लावून घेते गंध. हो रात्रीची. हा थोडक्यात पांडुरंगाचा अवतार मिळाला. इकडे आले आहेत. अरे वाटकावनी चहा कॉफी काय घेणार? मिसळ मला म्हणजे आज उपाय तुमचा दोनच आहे, दुसरं ऑप्शन नाही. चहा निवडला आला चहा पोचायला चहा आता माझा संपला विषय. ऑप्शन खाता आता तुम्ही केळी बरं गुळ. आता गुळ खातो केळी बरोबर. केळी जास्त गोड नाही त्यामुळे गुळ खातो तुम्ही. काय पाहिजे? चहा कोण निवड चहा? हे काय होतं? ही मिसळ होती भाऊ. कोणती गाडी बुक केली आहे तुम्ही? ए आदित्य गाडी कोणती book केली? वंटेनी केली. डिफेंडर डिफेंडर बुक केली आदित्यने आज. रोज उघडते वाटतं. तुळशी M5 काय दिसा ना मला. तुळशी रोल्स रॉयस दिसते पुढे. घरी जात असताना सरचिटणीस शरदचंद्रजी पवार गटाचे हे आपल्याला
थोडं राजकारणाविषयी विश्लेषण करतील. हे गाडी ही जो कर ए चालू कर, ए गबरे. बोल. हा चालू करा तुमची जे प्रवास सांगा जरा. हे दरवेळेस माझ्यावर टीका करतात की ज्या पक्षात जातो तो पक्ष संपवतो. हा पण मी ज्या टायमाला पवार साहेबांच्या पक्षामध्ये गेलो, आधीपासून मी राष्ट्रवादीच होतो. नाही आधी तुम्ही ठाकरे गाठात होते. नाही पहिल्यांदापासून मी पवार साहेबांच्या पक्षामध्ये होतो. नंतर मी ठाकरेंच्या पक्षामध्ये गेलो. हा त्या टायमाला आमची शिवसेना एकनाथ शिंदे गट वेगळा झाला. हा वेगळा झाला आणि आमची सत्ता गेली. नंतर मी पवार साहेबांच्या पक्षामध्ये होतो. मग हे महाविकास तुमच्या आघाडीमध्ये गेलेले झाले का मला वाटते. नाही पण थोडी सूत्र गाव पातळी तुम्ही हलवलेले दिसताय. एकनाथजींनी वरती हलवले, तुम्ही खाली हलवलेले दिसतंय सूत्र. हा? नाही होय मग असं मला काहीतरी वाटतंय जरा तुमच्या लेखी. त्यानंतर हा, पवार त्यानंतर. साहेबांच्या पक्षाचे 8 खासदार आले. ओके हा. आता पण एवढं मोठं यश कधी पक्षाला भेटलं नव्हतं. ते यश भेटलं तरी नाही, पण आमच्यामुळे- तुमचा प्रवेश वाटतंय आमदारकीच्या टायमाला झालता ना. नाही आम्ही महाविकास शरदचंद्रजी पवार गटात आम्ही सरचिटणीस. पवार साहेबांच्या पक्षाचं तरी काम केलं होतं ना. हो. आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो त्यावेळेला. ओके ओके हा, आपल्या तुम्ही इथे- युतीमध्ये आणि होते. आता ह्यावेळेस युती आणि सरकार. आता मी राजकारणामध्ये राजकारणामधून आता मी थांबायचा निर्णय घेतलेला आहे. हा पण तुम्ही चालू होता शनी थांबताय. नाही बस तुमचं आता सगळ्यात कमी कारकिर्दी दिसते मला राजकारणामध्ये. आता जनसेवा खूप झाली. आता थांबायचा निर्णय घेतला. होय. तरी एवढा मोठा नेता आपल्या समोर आज आहे. त्या काळाला सोबत घेऊन चालणारा शरदचंद्रजी पवार गटाचे एक्स सरचिटणीस सत्यवानजी हे आता आपल्या समोरच होते. त्यांनातून रिटायर्ड होण्यामागचं काय आहे नेमकं कारण काय असं तुम्हाला आता काय झालंय, राजकारणामध्ये विश्वासार्थ राहिलेला नाहीये. आता एक नेता सकाळी एका पक्षात तर संध्याकाळी दुसऱ्या पक्षात असतोय आणि कार्यकर्ते हे जाग्यावर राहतात. त्यामुळे कार्यकर्त्यांचं खूप खच्चीकरण होतं. त्यामुळे आपल्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी राजकारणामध्ये यावंच नाही माझं म्हणणं आहे. आपलं घरचं काम धंदा करून नाही का राजकारणामध्ये कुणी तरुणांनी येऊ नये. कारण हे राजकारण हा पहिल्यासारखं राहिलं नाही आहे. आता विश्वासार्हता राहिली नाही आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचं खूपच खच्चीकरण होतंय. ग्रामपंचायतला कार्यकर्ते पैसे गाडी आणि आता तर असं झालंय, ग्रामपंचायतचं इलेक्शन आलंय आता 1-2 महिन्यानंतर. काही कार्यकर्त्यांनी आमच्या आताच गाड्या बुक केल्यात. मोठा दृष्टिकोन दिसते मोठा दृष्टिकोन त्यांचा. पण आता आमचं तर म्हणणं आहे की ग्रामपंचायत ही बिनविरोध करावी आणि त्यांच्या आशेवरती असं पाणी फिरलं परिस्थिती